सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी एक नवीन भागीदारी सुरू करण्यासाठी चांगला आहे. तुम्ही तुमच्या कामाबद्दल फार उत्साही आणि आत्मविश्वासानं भरलेले राहाल. त्यामुळे तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळेल. जर तुमचा एखादा कायदेशीर खटला कोर्टात चालू असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागेल. जर तुम्ही वेळेवरती मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतलात तर तुमचा व्यवसाय तुम्हाला भविष्यामध्ये फार मोठा नफा मिळवून देणार आहे. आज तुम्ही कठीण समस्यावरती तोडगा काढण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज जे विवाह इच्छुक असतील तर त्यांच्यासाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यापैकी काहींसाठी थोडासा संघर्षाचा ठरू शकतो. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडनं दुर्लक्षित केलं जाऊ शकतं. तसेच तुमचे सहकारी तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन तुमचं काम बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात. परंतु काळजी करू नका, तुम्हाला मान सन्मान मिळेल आणि काही नवीन जबाबदाऱ्याही मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही आज कठीण समस्यांवरती नक्कीच तोडगा काढाल. भविष्यामध्ये तुम्हाला यश मिळण्याची मोठी शक्यता आहे. भागीदारीमध्ये जर एखादा व्यवसाय तुम्ही सुरू करणार असाल तर त्यासाठी हा काळ योग्य आहे. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला सरकारी क्षेत्रातून कुठल्याही प्रकारे थेट किंवा अप्रत्यक्षपणे आर्थिक लाभ मिळू शकतो. जर तुम्ही वेळेवरती मिळालेल्या संधीचा पुरेपूर लाभ घेतलात तर तुमचा व्यवसाय तुम्हाला भविष्यामध्ये फार मोठा नफा मिळवून देऊ शकतो. तुमचे नातेवाईक आणि मित्र यांच्याशी असलेले संबंध सुधारतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य खूप जास्त राहील. राजकारण किंवा सामाजिक कार्यामध्ये गुंतलेल्या लोकांसाठी अनेक बैठका आणि कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. तुम्हाला मान मिळेल आणि काही नवीन जबाबदाऱ्याही मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही कठीण समस्यांवरती तोडगा काढण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुमच्या निर्णयांवरती तुम्ही आज योग्य लक्ष द्या. जर तुम्हाला काही गुंतवणूक करायची असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी फायदेशीर राहील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशाची आराधना करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की हा काळ तुमच्यासाठी फारसा भाग्यवान नाही. कुटुंबातही भावंडांशी थोडेफार वाद झाल्यामुळे अस्थिरता निर्माण होऊ शकते. प्रेमसंबंधांमध्ये मात्र तुम्ही जैसे थे राहाल. जर तुम्ही फार मेहनत करून तुमच्या वरिष्ठांना खुश करू शकलात तर तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. पुन्हा एकदा जर तुम्ही फार मेहनत करून तुमच्या वरिष्ठांना खुश करू शकलात तर तुम्हाला आर्थिक लाभ देखील होईल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कामाच्या ठिकाणी आज नवीन समीकरण तयार झाल्यामुळे तुम्ही दिवसभर व्यस्त राहाल. काही रखडलेले प्रकल्प आता पुढे सरकतील. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकतं आणि त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी बदली होण्याचीही दाट शक्यता आहे. तुमच्याकडे आज नवीन संधी स्वतःहून चालत येतील आणि त्याचा फायदा घेऊन तुम्ही नक्कीच नफा कमावाल. त्यामुळे तुमची आर्थिक समृद्धीची खात्री आहे. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला संमिश्र फळं मिळतील पण ती तुमच्या बाजूने असतील. अनावश्यक कामांमध्ये तुम्हाला वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका. तुमच्या निर्णयावरती आज तुम्ही योग्य लक्ष द्या. जर तुम्हाला काही गुंतवणूक करायची असेल
तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी फायदेशीर राहील. विवाहित लोकांसाठी रागाच्या भरात जोडीदारासोबत तुमचे मतभेद होऊ शकतात. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रामध्ये खूप चांगले परिणाम पाहायला मिळतील. प्रभावशाली लोकांशी संपर्क साधणं तुम्हाला फायदेशीर ठरेल. व्यावसायिकांना भागीदारी किंवा सहकार्यातनं चांगला नफा मिळू शकतो. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमची आर्थिक परिस्थितीही सुधारेल. जर तुमचा एखादा कायदेशीर खटला कोर्टात चालू असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं आरोग्य आणि आनंदी कौटुंबिक जीवन तुम्ही अनुभवाल. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्याकडे आज नवनवीन गोष्टी येतील ज्यामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्हाला जास्त समाधान मिळेल. तुमचे नातेवाईक आणि मित्र यांच्याशी असलेले संबंध सुधारतील. अशावेळी तुम्ही कितीही जवळचे असलात तरी तुमच्या कमकुवत बाजू कोणालाही सांगू नका. हेच तुमच्यासाठी चांगलं आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की व्यावसायिकदृष्ट्या व्यापारसंबंध आणि सौदे करण्यासाठी हा काळ चांगला आहे. कामाशी संबंधित प्रवास आणि सहकार्य येणाऱ्या महिन्यांमध्ये सकारात्मक परिणाम तुम्हाला देईल. तुमच्यापैकी काही लोक प्रभावशाली लोकांशी संबंध प्रस्थापित करू शकतील. प्रेमसंबंधांच्या बाबतीमध्ये तुम्ही आज भाग्यवान राहाल. तुमचे प्रतिस्पर्धी तुम्हाला कुठलंही नुकसान पोहोचवू शकणार नाहीत. स्थिर उत्पन्न तुम्हाला चांगल्या स्थितीसाठी प्रोत्साहित करत राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीची पूजा आणि आराधना करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं किंवा सहकाऱ्यांकडनं साथ कमी मिळेल. यामुळे तुम्ही कामामध्ये कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकणार नाही. ही परिस्थिती तुम्हाला मानसिक गोंधळामध्ये आणि ताणतणावामध्ये टाकेल. या गोष्टीचीही तुम्ही काळजी घ्या की तुम्ही मजबूर आहात किंवा त्रस्त आहात हे कोणालाही कळू देऊ नका. व्यावसायिकांना भागीदारी किंवा सहकार्यातनं चांगला नफा मिळू शकतो. तुमचा आत्मविश्वास आज वाढेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की व्यावसायिकदृष्ट्या नवीन व्यापार संबंध आणि सौदे अंतिम करण्यासाठी हा काळ चांगला आहे. कामाशी संबंधित प्रवास आणि सहकार्य येणाऱ्या महिन्यांमध्ये सकारात्मक परिणाम तुम्हाला देईल. तुमच्यापैकी काही लोक महत्त्वाच्या लोकांशी संपर्क साधून आपल्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रभावशाली बनतील. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडनं दुर्लक्षित केलं जाऊ शकतं आणि तुमचे सहकारी तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन तुमचं काम बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.